तर आता काय करू, जॉगिंग करायची. आता पहिले आपला रुटीनच आहे जॉगिंग करू. तर हा स्लो फास्ट वर्कआउट आपल्याला दोन प्रकारे करता येतो. एक काय, एक सरळ मध्ये आपण जसा केला तसा आधी 50 मीटरचे मारायचे, मग 100 मीटरचे मारायचे, मग 150 मीटरचे मारायचे, असं करता येतं. त्याच्यानंतर दुसरा स्किपिंगने पण काय होतं, स्टॅमिना बिल्डअप होतो आपला. काढलाच नाही तर चला. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 272वा दिवस आहे. तर आज आपण आलो ग्राउंड कडाचा. तर आता कोणच नाही आलं आज पण. तर चला, हिवाळा जोरदार चालू झाला, थंडी जोरात वाजू राहिली आता. तर असं ऐकण्यात आलं तर ग्राउंड निघलं म्हणे आता पोलीस भरतीचं. पहिले ग्राउंड आहे. पहिले काय होतं, पहिले GR जाऊन आता नवीन लॉकडाऊनच्या नंतर काढला होता, तो पहिले पेपर घेतला होता. आता एक दीड वर्षापासून पहिले ग्राउंड घेऊन राहिले. मग आता ग्राउंड झालं तर मग नंतर लगेच पेपर आहे नंतर. पण आता पहिले ग्राउंड 100 मार्काचं होतं आम्ही जेव्हा ट्राय केला तेव्हा, आणि आता 50 मार्काचं ग्राउंड आहे आणि पेपर 100 मार्काचा. तर सगळ्यात मेन गोष्ट, ग्राउंड सुरू कसं करायचं. बिगिनरनी जे नवीन आले त्यांना काय असतं, आयडिया नसते काहीशी, रनिंगची नसती ना ग्राउंडची नसती, कशाची आयडिया नसती. ते काय करते, आता 1-2 जण आहे, मी बघतो इथं 1-2 जण आहे. इथून आपण उर्दू शाळा आपल्या इथं, तिथून डायरेक्ट रनिंग करते. वॉर्मअप करीत नाही जास्त, डायरेक्ट रनिंग करते. रनिंग झालं की लगेच एका ठिकाणी बसते, थोडंसं मग डीप ज्यूस मारते आणि लगेच घराकडे चालले जाते. तर हे असा वर्कआउट नसतो कधी. ते म्हणजे वर्कआउटचं शेड्यूलच कसं असतं, पहिले वॉर्मअप, मग वर्कआउट, मग स्ट्रेचिंग, हे असा फंडा असतो पुन्हा. तर काय करते, यांना वॉर्मअपचं माहीत नसतं, वर्कआउटचं माहीत नसतं आणि स्ट्रेचिंगचं माहीत नसतं. लई जण बघितले पहिले डायरेक्ट 1600 मारते, त्यांना वाटतं दररोज 1600 मारल्याने 1600 आपलं निघन. ते निघत नाही. पहिले कसं असतं, तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, आणि आपली सायकल असते बघा, सायकल किंवा गाडी, तिचं टायर जर बेंड असलं, आउट असलं, तर असं लपकतं. तिला किती रेस द्या तुम्ही, जितकी रेस दिली तेवढं असं व्हायबल गाडी होऊन जाईल, पण स्पीड वाढणार नाही, पण असं व्हायबल जास्त होईल आणि गाडी पाडायची शक्यता असते. तसंच सेम रनिंगचं आहे. जसं तुमच्या हाताची पोझिशन असते, पायाची पोझिशन असते, स्टेप टाकायची पोझिशन असते, ब्रिदिंग पॉवर असते, अजून श्वास घ्यायची, कसं घ्यायचं श्वास, अजून किती अंतरामध्ये किती गेलो पाहिजे हे कॅल्क्युलेशन पाहिजेत, तरच तुम्ही तुमचं रनिंग परफेक्ट होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही किती स्पीड लावली ना तर मास बॉडी व्हायबल होत नाही आपली, जर बरोबर टेक्निक असल्यावर. ही गोष्ट आहे, टेक्निक माहीत नसती. टेक्निक कशी सांगू तुम्हाला. तर वर्कआउटचा शेड्यूल कसा असतो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आलं ग्राउंडवर, एक तर मॉर्निंगला करा नाही तर इव्हिनिंगला करा, सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही कोणत्या पण टाइमला वर्कआउट करू शकता तुम्ही. पण आपला कसं आहे, आल्यावर वॉर्मअप करायचं. सगळ्यात मेन गोष्ट वॉर्मअप झालं त्याच्यानंतर वर्कआउटला चालू करायचा. वर्कआउट पण कसा आहे, पर डे वेगवेगळा करायचा. तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, आपण 2 दिवस झाले कंटिन्यू वेगळे वर्कआउट केले. एक लोअर बॉडीचा केला आधी, मग अप्पर बॉडीचा केला. मग आज वेगळा आहे. आज आपला वर्कआउट आहे स्लो फास्ट पण तुम्हाला सांगतो नेमकी यांनी आपल्या रनिंग मध्ये बेनिफिट काय काय होतो. तर आधी आपला हा टॉपिक क्लिअर करू नवीन मुलांचा. तर आधी वॉर्मअप करायचं, त्याच्यानंतर वर्कआउट चालू करायचा. वर्कआउट कसं करायचं तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर वर्कआउट झाला त्याच्यानंतर मग फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे, कारण ह्यानीच काय होतं, आपल्याला इंजुरी होत नाही आणि म्हणजे आपले जे मसल जाम झालेले असते रनिंग करताना वर्कआउट करताना ते एकदम फ्री होऊन जाते. फ्री झाल्यानंतर आपल्याला कोणती मसल इंजुरी किंवा शिन पेन हिल पेन काही होत नाही. सहसा शिन पेन हिल पेन सगळ्यात जास्त नवीन पोरांचा मेन प्रॉब्लेम येतो. कारण की जो पोरग रनिंग चालू करतो त्याला शिन पेन आणि हिल पेन झाल्याशिवाय हेच होतच नाही, कारण की त्यांना टेक्निकच माहित नसते कसं पळायचं. ही मेन गोष्ट आहे. त्यासाठी नवीन लोकांनी हा रूल फॉलो करा.
हे जर चालू केलं तर तुम्हाला कोणती मेजर इंजुरी होणार नाही आणि तुम्हाला वर्कआउटचा शेड्यूल कसं करायचा ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आजचा वॉर्मअप पहिले करू आणि मग वर्कआउट काय ते बघू. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करायची. आता पहिले आपला रुटीनच आहे, जॉगिंग करू नॉर्मल आणि मग आजचा वर्कआउट काय आहे त्याला सुरुवात करू. आजचा वर्कआउट पण थोडासा बिगनरसाठी पण ओके आहे, नवीन लोकांसाठी. तर हा वर्कआउट चालू करून या वर्कआउटनी काय काय बेनिफिट होते हे बघू आपण. तर चला. तर आपली नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता ही पण फक्त बॉडी गरम करण्यासाठी रनिंग करतो आपण. आता काय करू, आजचा वर्कआउट काय स्लो फास्ट. तर स्लो फास्ट करणार आहे आज. तर स्लो फास्ट कसं करायचा ते आज आपण बघू. चला. स्लो फास्टने काय बेनिफिट होतो ते आज बघू आपण. स्लो फास्ट वर्कआउट असा आहे की आपला ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय इम्प्रूव्हमेंट होतं. एक तर रनिंग परफेक्ट होती, कारण की त्यांनी काय काय होतं माहिती का, स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर ब्रिथिंग पॉवर सिस्टम ओके राहते आपण स्लो फास्ट करायचं टायमाला. कारण ते वर्कआउटच कसं आहे तुम्हाला नंतर सांगू. त्याच्यानंतर आपला इंड्रोन्स पॉवर वाढते. त्याच्यानंतर आपला टाइम मॅनेजमेंट कळतो. आपला वर्कआउटमध्ये, आपल्या रनिंगमध्ये किंवा 1600 मध्ये कसं पण असलं ना, टाइम मॅनेजमेंट समजतो. नेमकी किती ह्याच्यामध्ये किती ताकद लावणे आपल्याला, काय नाही, हा फंडा आहे ह्याच्यात. तर दुसरी गोष्ट अजून आपले स्टेपिंग बरोबर पडत्या. स्टेप किती रनिंग मध्ये किती अंतरमध्ये किती स्टेपिंग टाकणं लागन, कधी स्टेपिंग टाकायचा, कधी अप्पर बॉडी यूज करायची, कधी लोअर बॉडी यूज करायची रनिंग मध्ये, हे सगळे बेसिक फंडे असते. तरच तुमची रनिंग परफेक्ट होती. तर हा वर्कआउट असा आहे की 100 ते 150 मीटर असतं. तर त्याच्यात काय करायचं, जायचं स्लो फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायच्या आणि यायच्या टायमाला एकदम बॉडी कूल डाऊन करत परत रिटर्न यायचं, परत स्टेपिंग टाकायचा, परत कूल डाऊन करायचं. फक्त याच्यामध्ये ताकद लावायची नाही, काहीच नाही, फक्त स्टेपिंगवर काम असतं. स्लो फास्टवर फक्त स्टेपिंग टाकायचा. स्टेपिंग पण असं आहे, त्याच्यात अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी कशी स्टेप टाकायच्या, मॅरेथॉन मध्ये टाकतो आपण तशा स्टेप टाकायच्या. आणि स्टेप जर थकल्या तर स्टेप कमी करायच्या
आणि अप्पर बॉडी यूज करायची अशी. ह्यानी पण थोडं गेलं 400-500 मीटर, परत हे नॉर्मल ठेवायचं, परत आपली स्टेपिंग चालू करायची. ही टेक्निक असती लॉंग डिस्टन्स रनिंग करायची. तर हे फंड आहे. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. हा दुसरा प्रॉब्लेम, स्लो फास्ट इकडे करायचं का इकडे करू तेच समजा नाही आला. इकडं थोडंसं पाणी आहे, सेम डिस्टन्स सेमच आहे, फक्त इथं पाणी आहे आणि इकडे थोडंसं ओके. तर मला तर वाटतं हेच पोझिशन बरोबर राहील आपली, कारण की काही अडथळा नाही, काही नाही. तिकडे कसं चिखल थोडासा, तर याच ठिकाणी करू आपण. चला तर स्लो फास्ट आपण इथं मारले, तर त्याचे 10 ते 12 राऊंड मारले आपण. जायच्या टायमाला फास्ट जायचं, फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायच्या, आणि यायच्या टायमाला कूल डाऊन यायचं, एकदम बॉडी कूल करायची, आल्या का लगेच रिटर्न वळायचं. हा वर्कआउट राऊंड मध्ये करत असते. 200 मीटर स्लो, 200 मीटर फास्ट, कंटिन्युटी. आपण इथं पण कंटिन्युटी केली, फक्त जाऊन येऊन असं केलं, कारण ग्राउंड नाही आपल्याकडे. तरी सिमेंट रोड आपण रेप्युटेशन जास्त मारली असते, पण हे सिमेंट रोड आहे. सिमेंट रोडने काय होतं, शिन पेन आणि हिल पेन व्हायची शक्य जास्त आहे, कारण फटके बसते रोडवर. त्या रोडवर वर्कआउट जास्त करता येत नाही आपल्याला. तर चला हा वर्कआउट दाखवला. याचे बेनिफिट, स्टॅमिना वाढतो, ब्रिदिंग सिस्टम वाढते, अजून लॉंग स्टेप पडते, टाइम मॅनेजमेंट जमतो. म्हणजे बिगिनर लोकांना पण जसं इन आउट वर्कआउट बेस्ट आहे, तसं हा पण वर्कआउट बिगिनर लोकांना पण आणि रेग्युलर लोकांना पण, दोघांना पण हा वर्कआउट ओके सपोर्ट करतो. तर चला, हा स्लो फास्ट वर्कआउट आपल्याला 2 प्रकारे करता येतो. एक काय, एक सरळ मध्ये आपण जसा केला तसा आधी 50 मीटरचे मारायचे, मग 100 मीटरचे मारायचे, मग 150 मीटरचे मारायचे,
असं करता येतं. त्याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे राऊंड मध्ये मारायचं. राऊंड मध्ये पण मारू शकतो आपण, राऊंड मध्ये पण एवढी गोष्ट आहे कंटिन्युटी ठेवायची. कमीत कमी हा वर्कआउट 45 मिनिटं तरी झालं पाहिजे. 45 मिनिटं नॉन स्टॉप रनिंग, स्लो फास्ट हे मेन फंड आहे त्याचा. कमीत कमी 45 मिनिटं, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा स्टॅमिना असला तेवढा करा. पण बिगनरने तुम्ही 25-30 मिनिटं गेले तरी सफिशियंट आहे. फक्त टार्गेट कम्प्लीट करायचं. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याच्याकडे बघू. आपला नेक्स्ट वर्कआउट आहे स्किपिंग. तर चला स्किपिंग मारू. स्किपिंगने पण काय होतं, स्टॅमिना बिल्डअप होतो आपला. आज पट्टा काढलाच नाही. तर चला स्किपिंग आपण पहिल्या ठिकाणी मारू. चल इकडंच मारू, कारण की आज स्पीड वर्कआउट केलता. स्पीड वर्कआउटने स्लो फास्टने काय इथं पळल्याने काय होतं, पाय दुखते. ती मेन गोष्ट आहे. दोरी बघा आपली. चला त्याच्यावर स्किपिंग म्हणली ना तर मग परत जास्त येऊन जाईल. चला त्याच्यामुळे आपले रेग्युलर मधला हा इथं स्किपिंग मारायची आहे, तिथे स्किपिंग मारू. तर 120 चे आपण 3 सेट मारले, कारण की स्किपिंग कमी मारायचे आज. नाही तर काय होईल, आपण आज पुरा फुल स्लो फास्ट वर्कआउट केला, अजून पायाला फटके बसन तरी आपण सॉफ्ट जागेवर मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय आपले सपाटे राहिले. आज सपाटे कंप्लीट करू. चलो पैसे तुझे का? सपाटे मारू, पण शूज काढून मारणं लागणार आपल्याला.
तर 15-15चे 5 सेट कंप्लीट मारले आपण. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. जोड मारतात ना आपण. चला जायची तयारी करू. वर्कआउट झाला कंप्लीट. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आजचा टार्गेट वर्कआउट होता स्लो फास्ट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद जय भारत.